नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या वेगवान घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहूयात. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या 22,951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 501 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोनाचे 14,53,000 रुग्ण आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. ब्रिटनमध्ये कोरोनाचं सर्वाधिक संक्रमण सुपरमार्केट्स आणि माध्यमिक शाळांमधून होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर प्राथमिक शाळा, केअर होम्स आणि या ठिकाणी संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर येते. 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गोळा केलेल्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे. इंग्लंडमध्ये 2 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखांवर पोहोचली आहे. मेक्सिकोचे आरोग्य उपमंत्री ह्युगो लोपेज गॅटल यांनी ही माहिती दिली. गेल्या 24 तासांमध्ये 576 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या 1,01,04 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 4,472 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचे 10,19,543 रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नागरिकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले. कॅलिफोर्नियाच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक काम नसेल तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडण्याकरता नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. काउंटी भागात याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 21 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. कॅलिफोर्निया राज्यात दररोज 10,000पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतीये. अमेरिकेत पुन्हा एकदा देशपातळीवर लॉकडाऊन करण्याची शक्यता अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष किंवा आपण म्हणूया नियोजित अध्यक्ष जो बायडन यांनी फेटाळून लावली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्यानं लॉकडाऊन केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे. प्रत्येक प्रांत आणि विभागातली परिस्थिती वेगवेगळी आहे. सरसकट लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या तरी असा सरसकट लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव नाही असं बायडन म्हणाले. बातमी अमेरिकेतून आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसची लागण असलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्यानं वाढ होताना बघायला मिळते. न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात आणण्याकरता नवीन निर्बंध लादले आहेत. महापौर बिल ब्लासिओ यांनी कोरोना व्हायरसची नवी लाट थांबवण्यासाठी शेवटची संधी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे गुरुवारी न्यूयॉर्क शहरातील पालकांनी शहरातल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध केला. पालकांनी महापौरांना पुन्हा शाळा उघडण्यास सांगितलं आणि त्याऐवजी बार बंद करण्यास सांगितलंय. शाळा बंद करण्याचा निर्णय म्हणजे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न आहे. मात्र अमेरिकेतील शाळा प्रणालींमध्ये अत्यंत दुर्दैवी बाब ठरेल, कारण एका विद्यार्थ्याला त्या वर्गात परत आणणं वेदनादायक आहे. एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितल्यानुसार गेल्या आठवड्यामध्ये सगळ्या पालकांनी सुमारे 12,000 सह्या गोळा केल्या आणि त्या राज्यपालांकडे सुपूर्द करण्यापूर्वी महापौर कार्यालयाकडे सुद्धा पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोविड-19 केसेसची अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होण्यापूर्वी रुग्णालयातील अपुऱ्या तयारीचा, अपुऱ्या सोयीसुविधांचा निषेध दर्शवण्याकरता न्यूयॉर्क शहरातील परिचारिकांच्या गटानं गुरुवारी रुग्णालय ते स्मशानभूमी असा निषेध मोर्चा काढला. न्यूयॉर्क राज्य नर्सेस असोसिएशनच्या सदस्यांचं म्हणणं आहे की द ब्रॉन्क्समधील मॉन्टेफियर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि शहरातील इतर रुग्णालयांना पुरेशी वैयक्तिक संरक्षक साधनं पुरवली जात नाहीत. कोरोना रुग्णांची वाढ होत असताना नवीन कर्मचारी नियुक्ती देखील केली गेलेली नाही. अमेरिकेत पुन्हा एकदा देशपातळीवर लॉकडाऊन करण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन यांनी फेटाळून लावली आहे. मात्र सभागृहातील अल्पसंख्याक नेते केविन मॅककार्थी यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे. ते म्हणाले की नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि नव्यानं निवडून आलेल्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस असे हे दोन्ही नेते कोरोना व्हायरस लसीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या संभाव्यतेबद्दल शंका उपस्थित करत असून राजकारण करत आहेत असा आरोप मॅककार्थी यांनी केला आहे. लॉस एंजेलिस शहरामध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं इतक्या वेगानं वाढत आहेत की संख्या 3 आठवड्यांमध्ये सरासरी 4,000हून अधिक वाढलेली असू शकते आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशाचा ताबा सुटू शकतो. अधिक कठीण समस्येला सामोरं जावं लागू शकतं असं सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितलं. या आठवड्यामध्ये लागू झालेल्या राज्यव्यापी नियमावलीमध्ये व्यवसायांवर राज्याने नवीन निर्बंध जाहीर केले आहेत.
गव्हर्नर गॅव्हिन न्यूझम यांनी सांगितलं की वाढीवर नियंत्रण ठेवण्याकरता आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याकरता आपण भर देत आहोत. देशातील सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य संस्थेनं गुरुवारी अमेरिकन लोकांना विनंती केली आहे की थँक्सगिव्हिंगसाठी कुणीही प्रवास करू नये आणि सुटीही घरातील सदस्यांव्यतिरिक्त बाहेरच्यांसोबत घालवू नये. कोरोना व्हायरसची प्रकरणं पुन्हा एकदा अमेरिकेच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या कोरोना उद्रेकाविरुद्ध लढण्याकरता किंवा लढा देण्यासाठी पारंपरिक मेळाव्यांमध्ये गर्दी कमी करण्याबाबत सरकारनं काही ठाम निर्णय जारी केलेले आहेत. उपराष्ट्रपती माईक पेन्स हे अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या सद्य परिस्थितीची माहिती देशाला देत आहेत. एकूण कोरोना प्रकरणं, रुग्णालयामध्ये भरती झालेले रुग्ण आणि दशलक्षांहून अधिक झालेले मृत्यू त्यातही वाढ होत असल्याचं माईक पेन्स यांनी सांगितलं. पेन्स गुरुवारी व्हाईट हाऊसमधून बोलत होते. गुरुवारी व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून गेल्या काही आठवड्यांमधली व्हाईट हाऊसच्या व्यासपीठावरची त्यांची ही पहिली हजेरी होती. तसंच उपराष्ट्रपतींनी पत्रकारांना सांगितलं की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अधिक संक्षिप्त माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. जर्मनीमध्ये गेल्या 24 तासात 22,409 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जर्मनीत सध्या एकूण रुग्णसंख्या 8,55,916 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 251 मृत्यू झाले आहेत. जर्मनीमध्ये सध्या अंशतः लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागोर्नो काराबाख इथल्या कट्टर आर्मेनियांनी युद्धबंदीच्या अटींनुसार अझरबैजानच्या स्वाधीन होणाऱ्या असलेल्या भागातल्या इमारतीतल्या घरांना आग लावली आणि इमारती नष्ट केल्या. स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांना जाण्याची सूचना दिल्यानंतर अगदम जिल्ह्यातल्या अनेक गावातील रहिवाशांना आपलं सामान पॅक करण्याकरता आणि घर सोडण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला गेला होता. त्यातील काही जण अर्मेनियाची राजधानी येरेवान इथून घरी परत आले. तिथे त्यांनी काही सामान उचलण्यासाठी आणि उर्वरित जाळपोळ करण्यासाठी युद्धाची वाट धरली होती. 25 वर्षाच्या सेर्गी बख्याननं आपल्या अत्यंत आवश्यक आणि मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि त्यानंतर त्यानं 6 वर्षांपासून राहत असलेल्या जागेला आग लावली. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी गुरुवारी पोलंड आणि हंगेरीतल्या सदस्यांसोबत चर्चा केली आणि राजकीय वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. या महामारीतून बाहेर पडण्यासाठी 1.8 ट्रिलियन युरोचं बजेट आणि पॅकेजची या देशांची मागणी आहे. फ्रान्ससह युरोपियन युनियनमधल्या अनेक देशांनी याआधीच इशारा दिलाय की कोरोना परिस्थितीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. त्यातच ही चर्चा झाली. पण युनियनच्या नेत्यांनी हे स्पष्ट केलं की जे देश लोकशाही नियमांचं उल्लंघन करतील त्यांना निधी नाकारला जाऊ शकतो. आणि पोलंड आणि हंगेरी तर वारंवार नियम कायदे यंत्रणेवर आक्षेप नोंदवत आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी गुरुवारी पश्चिम किनारपट्टीतील इस्रायली वस्तीला भेट दिली. इस्रायली वस्तीला भेट देणारे ते पहिले अमेरिकन नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं जाहीर केलंय की इस्रायली वस्तीतील उत्पादनांना मेड इन इस्रायल असं अधिकृत लेबल लावू शकतात. पोम्पिओ आणि त्यांची पत्नी सुझान यांनी इस्रायली लष्करी हेलिकॉप्टरने यरुशलेमाजवळ असलेल्या सासाकॉटच्या ज्यू वस्तीत नेण्यात आलं होतं. मात्र तिथं पत्रकारांना त्यांच्यासोबत येण्याची परवानगी नव्हती. कोरोना व्हायरसचा फैलाव सर्वाधिक असलेल्या देशांपैकी बाल्कन हा देश आहे. बोस्निया इथल्या डॉक्टर्स देशाच्या आजाराच्या आरोग्य व्यवस्थेला मदत करण्याकरता पुढे सरसावले आहेत. कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपायांचा आदर करण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. बोस्नियामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे वाढते रुग्ण आणि वाढत्या मृत्यूच्या संख्येवर मात करण्याकरता अधिकाऱ्यांनी सगळ्या रुग्णालयातील 1/3 भाग कोविड-19 या रुग्णांवर उपचाराकरता उपलब्ध करून दिला आहे. इस्रायलमध्ये दक्षिण लेबनॉनमधून संशयास्पद घुसखोरीच्या प्रयत्नांनंतर इस्रायलच्या सैन्यानं गुरुवारी दक्षिण लेबनॉनमधील खियाम या मैदानावर बॉम्बस्फोट घडवले. इस्रायली सैन्यानं मेठुल्लाच्या सीमावर्ती गावात सैन्य तैनात केलं आणि शोध सुरू केलाय. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम सैन्यानं शांतता प्रस्थापित करण्याकरता सीमेलगत सैन्याला पाचारण केलं होतं, म्हणजे बोलवलं होतं. इस्रायलमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न या आठवड्यामध्ये नोंदवले गेले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या निवडीमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेतून रोखण्याचा अभूतपूर्व प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केला आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी दुपारी नॅशनल गव्हर्नन्स असोसिएशनच्या नेतृत्वात कार्यसंघाचे आभासी सत्र आयोजित केले होते, ज्यात म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला, ज्यात 5 रिपब्लिकन आणि 4 डेमोक्रॅट सदस्यांचा समावेश होता. रशियन कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस गुरुवारी बुडापेस्टमध्ये आला. हंगेरी हा युरोपमधला
डोस प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे। हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सज्जाजार्तो हे म्हणाले की स्पुटनिक 5 या लशीचे पहिले 10 डोस त्यांनी मागवले होते। जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑगस्टमध्ये जगातली पहिली नोंदणीकृत स्पुटनिक 5 लशीची घोषणा केली होती। हंगेरियन सरकारने ब्रिटिश स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकासह असंख्य देशातील लस उत्पादकांशी चर्चा केली होती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक विषयीच्या कायदेतज्ञांच्या टीमनं काल पत्रकार परिषद घेतली आणि 2020च्या निवडणुकांचे निकाल बदलले कारण मतदारांनी फसवणूक केली असा दावा टीमनं केला। वॉशिंग्टनमधील रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या मुख्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना न्यूयॉर्कचे माजी नगराध्यक्ष रुडी जुलियानी यांनी असा आरोप केला की मतदारांच्या फसवणुकीची अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत। प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये असे प्रकार घडले किंवा ही शहरं टार्गेट होती, इथंच मतदारांची सुद्धा फसवणूक झाली असाही त्यांचा आरोप होता। इथिओपियन शरणार्थी टिग्रीच्या लढाईतून सुदानकडे कसे गेले याविषयी स्पष्ट करताना किंवा आपल्या भावना व्यक्त करताना बघायला मिळाले। त्यांना पाठीवर कपडे घेऊन जावं लागलं असं ते सांगत होते। हुमेरे गावात जी सलून चालवत होती ती टेरेसा तिच्या कुटुंबियांसोबत सामान न घेता निसटली असं ती सांगत होती। सध्या ते सुदानच्या रकोबा छावणीमध्ये आहेत आणि मर्यादित अन्नपाणी असलेल्या पेंढ्यानं बनवलेल्या छावणीमध्ये ते राहत आहेत। फॅशन डिझायनर मोसिमो गॅनलुली यांनी मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी लाच दिल्या प्रकरणामध्ये 5 महिन्यांची शिक्षा त्यांना झाली आहे आणि ती कालपासून सुरू झाली आहे। दरम्यान फुल हाऊसचा प्रसिद्ध अभिनेत्री लोरी लॉगलिन ही याच प्रकरणात या आधीपासून कारागृहामध्ये आहे। गेल्या महिन्याच्या अखेरीस शिक्षा सुरू झाली असून तिला 2 महिन्यांचा कारावास झालाय। हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या 250,000हून अधिक अमेरिकन लोकांच्या स्मृतीसभेमध्ये उपस्थित राहत शांतता राखत श्रद्धांजली वाहिली। सभागृहाच्या शांततेचे क्षण सोडले तर अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्यानं गंभीर टप्पा निर्माण झाला आहे। अमेरिकेत नव्यानं समोर येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण गेल्या 2 आठवड्यात 80%पेक्षा जास्त झालंय असं त्या म्हणाल्या। तर दैनंदिन सरासरी 1,60,000च्या जवळपास असल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून विस्कॉन्सिन निवडणूक आयोगानं गुरुवारी जोडकसपणे 2 उदारमतवादी काउंटीमध्ये टाकलेल्या 8 लाखांहून अधिक मतपत्रिकांची मोजणी करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी $3 लाख खर्च केल्यानंतर कायद्यानं आवश्यक असलेल्या या आदेशाला बुधवारी रात्री 5 तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली आणि मग नंतर मान्य करण्यात आलं। गव्हर्नर ग्रेचेन व्हाईटमी हे मिशिगनच्या रहिवाशांना थँक्सगिव्हिंग ऐवजी घरी राहण्याकरता प्रोत्साहित करत आहेत। त्यामुळे कोरोना संक्रमण होणार नाही आणि राज्याच्या आरोग्य सेवा प्रणालीवर ताण पडणार नाही असं ते म्हणतायत। व्हाईटमर यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितलं की थँक्सगिव्हिंगसाठी आपल्या घराबाहेरच्या लोकांसोबत एकत्र न जमणं ही आत्ताची काळाची गरज आहे। वॉशिंग्टनमधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या मुख्यालयाबाहेर हवामान बदलाच्या संदर्भात असंख्य पुरोगामी गटांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। हे अध्यक्ष निवडले जाणारे बायडेन यांना हवामान बदलांविषयी त्यांनी जी वचनबद्धता स्पष्ट केली होती ती कायम ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, ज्यात त्यांनी मंत्रिमंडळ सुरू केल्यानं त्यांच्या मंत्रिमंडळ निवडीचा समावेश आहे असं त्यांचं म्हणणं होतं। साओ पावलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रायोगिक लसीचे पहिले 12,000 डोस आले आहेत। ब्राझीलमधील 7 राज्यांमधील सुमारे 10,000 स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यासाठी चीनी बायोफार्मास्युटिकल फर्म सिनोवाक यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे हे पहिले डोस इथं दाखल झाले आहेत। साओ पावलो या राज्य सरकार आणि चीनी फर्म यांच्यातील भागीदारीमुळे साओ पावलोचे राज्यपाल जोआओ डोरिया आणि ब्राझीलचे अध्यक्ष जयर बोल्सोनारो यांच्यातील राजकीय लढाई आणखी बिघडली आहे। स्पेस एक्सच्या नव्यानं सुरू झालेल्या चालक दलामधील सर्वात अनुभवी अंतराळवीरांनी गुरुवारी सांगितलं की अंतराळात या परिस्थितीत राहणं फारच अडचणीचं आहे, तसंच ते अतिशय आव्हानात्मक सुद्धा आहे। स्पेस एक्सनं नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून प्रक्षेपणानंतर अवघ्या 27 तासांनंतर सोमवारी रात्री उशिरा अंतराळवीरांचा दुसरा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचवला। ब्रिटनची क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा 73वा शाही कुटुंब सोहळा साजरा केला। या निमित्तानं शाही जोडप्यानं त्यांच्या 3 नातवंडांकडून खास शुभेच्छा पत्र स्वीकारली। ही शुभेच्छा पत्र पाहताच
त्याचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. पाहतानाचा त्यांचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. 20 नोव्हेंबर 1947 रोजी वेस्टमिन्स्टर हॅवे इथं रॉयल नेव्ही लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटन यांच्याबरोबर जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा राणी एलिझाबेथ फक्त 21 वर्षांच्या होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून विस्कॉन्सिन निवडणूक आयोगानं गुरुवारी 2 काउंटीमध्ये टाकलेल्या 80,000हून अधिक मतपत्रिकांची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले. काल रात्री 5 तासांपेक्षा जास्त काळ चर्चेनंतर ट्रम्प यांच्या समर्थकांची ही मागणी मान्य करण्यात आली. मालवाकी आणि जेन काउंटीमधील मोजणीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षेपेक्षा मोठा पराभव स्वीकारावा लागला. टायसन फूड्सनं गुरुवारी डुकरांचं मांस तयार करणाऱ्या त्यांच्या सर्वात मोठ्या कारखान्यातील एका उच्च अधिकाऱ्याला निलंबित केलं आणि व्यापक कोरोना व्हायरसच्या उद्रेकामध्ये किती कामगार संक्रमित होतील यावर त्यांनी पैज लावली होती असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या या पैजेची सध्या प्रशासनाकडून चौकशी सुरू केली गेली आहे. अमेरिकेच्या संसर्गरोग तज्ज्ञ डॉक्टर अँथोनी फॉसी यांनी संपूर्ण चाचणी आणि 100% खात्रीनंतरच कोरोनाची लस देशात उपलब्ध करून दिली जाईल असं म्हटलंय. अन्न आणि औषध प्रशासनाकडून लवकरच लस मंजूर करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. जरी लस दिली तरी अमेरिकन लोकांनी मुखपट्टी अर्थात मास्क घालणं, गर्दी टाळणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. कलाकार डेबोरा कॉक्स यांनी यावर्षी 2020च्या ब्लॅक म्युझिक ऑनर्स अवॉर्ड या शोमध्ये आयकॉन अवॉर्ड मिळाल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले. कॉक्स म्हणाले की संगीताच्या क्षेत्रात माझं काही ना काही योगदान असल्याबद्दल मला समाधान आहे असंही त्यांनी म्हटलं. जगातील लोकांचं मनोरंजन करणं, त्यांचं मन रिझवणं हे खूप मोठी बाब असल्याचं ते म्हणाले. सध्याच्या साथीच्या रोगाच्या वातावरणामध्ये संगीत आपल्याला अधिक सकारात्मकता देतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार राफेल वॉर्नॉक आणि जॉन ऑसो यांनी मतदारांना जानेवारीत होणाऱ्या मतदानासाठी पुन्हा आवाहन केलं. नोव्हेंबरमध्ये मतदान केलं असलं तरी पुन्हा जानेवारीत मतदान करण्याचं आवाहन या दोघांनी केलं. तुमच्याकडे असलेल्या मतांच्या सामर्थ्याचा वापर केला नाही तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही असं ते मतदारांना म्हणत होते. 5 जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीमुळे अमेरिकन सिनेटमध्ये कोणाचं नियंत्रण असेल हे स्पष्ट होणार आहे. पेरूचे माजी नेते मार्टिन विस्कारा यांच्या बडतर्फीबाबतची शेवटची संधी पेरूच्या संविधान कोर्टानं फेटाळली आहे. कायमस्वरूपी नैतिक असमर्थता या कलमाखाली विस्कारा यांच्या विरोधात लागू करण्यात आला आहे. विस्कारा यांच्या बांधकाम कंपन्यांकडून $6,30,000ची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना काँग्रेसनं बडतर्फ केलं होतं. पेरूमध्ये अभूतपूर्व असं घटनात्मक संकट उभं राहिलं आणि एका आठवड्यात 3 राष्ट्राध्यक्षांनी पेरूमध्ये शपथ घेतली होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे खटले अमेरिकेत चालवावेत असं आता मेक्सिकोतील नागरिकांना वाटत नाही असं मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्केलो एब्रार्डो यांनी म्हटलं आहे. मेक्सिकोचे माजी संरक्षण मंत्र्यांवरील आर्थिक घोटाळा आणि ड्रग्ज वाहतुकीचे आरोप मागे घेण्याचं अमेरिकेनं मान्य केल्यानंतर हे विधान त्यांनी केलं आहे. द क्रिसमस क्रॉनिकलमध्ये सांता क्लॉजच्या भूमिकेसाठी कर्ट रसेल यांचं नाव निश्चित झालं होतं. तेव्हाच मिसेस क्लॉजसाठी एकच नाव निश्चित झालं होतं, ते म्हणजे गोल्डी. मात्र मिसेस क्लॉजची भूमिका सध्याच्या महिलेचं प्रतिनिधित्व करणारी असेल असं गोल्डीनं स्पष्ट केलंय. मिसेस क्लॉज आणि सांता यांच्याबरोबरच आपण लहानाचे मोठे झालो आहोत, त्यामुळे ही भूमिका खास आहे. तर रसेलसाठीही सांता क्लॉजची भूमिका अतिशय खास आहे असं ते दोघं म्हणाले. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. दहशतवादाशी निगडीत असलेल्या 2 प्रकरणांमध्ये ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेची संस्था असलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या कोर्टानं दहशतवादी प्रकरणात याआधी देखील शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हाफिज सईद आणि त्याच्या काही साथीदारांना दहशतवाद्यांना कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणी 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पळतोय पुढच्या वेगवान बातम्यांकडे. ब्रिटनने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार 2030 नंतर देशात डिझेल आणि पेट्रोलच्या कोणत्याही गाड्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
अशा प्रकारे पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश आहे. आजपासून 10 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये फक्त बॅटरीवरच्या गाड्यांनाच परवानगी असेल. याशिवाय 10 सूत्रांची ग्रीन इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे $1.25 कोटी ही योजना कार्बनमुक्त ब्रिटनच्या दृष्टीनं किंवा दिशेनं पहिलं पाऊल आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेती ब्रँडी कार्लिले येत्या एप्रिलमध्ये एक खास पुस्तक घेऊन आपल्या चाहत्यांच्या भेटीला येते आहे. तिच्या पुस्तकामध्ये माणसाच्या भावविश्वातील काही भेदक आणि भीषण अशा वास्तवांचं लिखाण असणार आहे. छापील पुस्तकाच्या बरोबरच ब्रँडी कार्लिले आपलं लिखाण ऑडिओ बुकाच्या माध्यमातून सुद्धा प्रकाशित करणार आहे. गीतकार ब्रँडी कार्लिले हिनं द स्टोरी द चोक हे म्युझिक अल्बम आधीच प्रसिद्ध केले आहेत. गेल्या काही काळात तिनं अनुभवलेल्या एकाकी काहीशा निराशाजनक प्रवासाबद्दल या पुस्तकात ती लिहिणार आहे. 2020च्या आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कारांसाठी नामांकन गुरुवारी जाहीर करण्यात आलं. एका भारतीय वेब शोनं पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या मेड इन हेवनमध्ये मुख्य भूमिका निभावणारे अर्जुन माथुर यांना सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स बाय ॲक्टर या प्रकारामध्ये नामांकन देण्यात आलेलं आहे. तर आणखी एक अमेझॉन प्राईम व्हिडिओ शो 4 मोर शॉर्ट्स प्लीज ही मालिका बेस्ट कॉमेडी प्रकारामध्ये नामांकन मिळवून गेली आहे. या मालिका नेटफ्लिक्सवरच्या सध्याच्या सगळ्यात चर्चेत आलेल्या मालिका आहेत. आणि या सगळ्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.